नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. महाराष्ट्र नामामध्ये आपलं स्वागत. राज्याच्या प्रगतीशी, जनतेच्या सोयी सुविधांशी संबंधित काही महत्त्वाच्या बातम्या आपण या विशेष कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहूयात आजच्या प्रमुख घडामोडी. तर स्वित्झर्लंडमध्ये दावोस समिटसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झाले. स्वित्झर्लंडमधील झुरिक इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेनुसार जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झुरिक इथं बृहन महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंड यांच्यातर्फे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परंपरेचं दर्शन घडवणारे विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आणि अभिमानाने स्वागत करत महाराष्ट्राचा गौरव जागतिक पातळीवर मांडण्यात आला. तसंच मुख्यमंत्र्यांनी समस्त मराठी बांधवांचे मनापासून आभार मानले. जागतिक पातळीवर मराठी एकोपा, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या विकासाचा प्रेरणादायी संदेश त्यांनी या माध्यमातून दिला. सब नॅशनल $1 ट्रिलियन इकॉनॉमी भारतातली आपला महाराष्ट्रच असेल आणि पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये हे करून दाखवण्याचा प्रयत्न आम्हाला सगळ्यांना करायचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस इथं जागतिक आर्थिक परिषदेमध्ये क्रॉसरेल इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॉल डायसन यांच्याशी संवाद साधला. यात जागतिक औद्योगिक बदल, रेल्वे आणि शाश्वत नवकल्पनांवर चर्चा सुद्धा झाली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं झालेल्या या भेटीमध्ये तांत्रिक पायाभूत सुविधा आणि शहर विकासातील सहकार्याची शक्यता तपासण्यात आली, ज्यात मुंबई मेट्रो सारख्या प्रकल्पांसाठी ज्ञान वाटप तसंच क्षमता बांधणीचा समावेश होता. महाराष्ट्रात पायाभूत सुविधा, विशेषतः शहरी वाहतूक आणि रेल्वे क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवणं हा या भेटीमागचा मुख्य उद्देश होता. भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र हाच गेटवे ऑफ इंडिया असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसंच मुख्यमंत्र्यांचं हे विधान खरे ठरवणारे तब्बल 14,50,000 कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी दावोसमध्ये करण्यात आलेले आहेत. या गुंतवणुकीसोबतच राज्यात 15 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध क्षेत्रातील उद्योगांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये सामंजस्य करार सुद्धा करण्यात आले आणि या करारावर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या. दावोसमधील पहिल्याच दिवसापासून जगभरातील विविध क्षेत्रातील उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दर्शवणं सुरू केलंय. महाराष्ट्राने आशियातील सर्वात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा कार्यक्रम राबवलेला आहे आणि ही यशोगाथा महाराष्ट्रानं रचलेली आहे. या वर्षअखेरपर्यंत 16 गिगावॅट वीज ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून निर्मित होईल असं मुख्यमंत्र्यांनी दावोस इथं सांगितलं. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्तानं इंडिया पॅव्हिलियनमध्ये इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या वतीनं आयोजित स्केलिंग सोलर एनर्जी व्हेअर इट मॅटर्स या विषयावर मुख्यमंत्र्यांनी उत्कृष्ट मांडणी केली. तसंच सौर ऊर्जा बॅटरी स्टोरेजद्वारे भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय वीज ग्रीड स्थिर करण्याच्या योजनांची माहिती सुद्धा या मंचाच्या माध्यमातून दिली. मुख्यमंत्री म्हणाले की महाराष्ट्रानं 10 वर्षांपेक्षाही कमी कालावधीमध्ये संपूर्ण ऊर्जा क्षेत्राचा चेहरा मोहराच बदलून टाकलेला आहे. आशियातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा योजना इथं सुरू करण्यात आली असून याद्वारे कृषी फीडर स्वतंत्रपणे सौर ऊर्जेवर आणला गेलेला आहे. बारामतीमध्ये ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचालित भव्य कृषी प्रदर्शनाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं. या कृषी प्रदर्शनाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार विशेष करून उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये शेती क्षेत्रातील अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. सौर ऊर्जेवर चालणारे हरितगृह युनिट, स्वयंचलित हवामान केंद्रे, अत्याधुनिक भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान तसंच विविध प्राणी प्रजातींचे प्रात्यक्षिक सुद्धा यात दाखवण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत बारकाईनं प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी प्रदर्शनाची पाहणी केली आणि तिथली माहिती सुद्धा जाणून घेतली. यानंतर महाराष्ट्र नामामध्ये इथेच थांबतोय. पाहत रहा NDTV मराठी. नमस्कार.